किती दिवसांनी आपली भेट होते. कसे आहात तुम्ही? आमचं काय, ठेविले अनंते तैसेची राहावे. मी अगदी उत्तम आहे. काम कसं चाललंय? छान. तुमची प्रयोगशाळा सुरू झाली? हो हो, अगदी व्यवस्थित सुरू झाली. आणि मुख्य म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा भरपूर उपयोग होतोय. अहो, विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग नाही करणार तर ते पुढे शिकणार कसे? आणि आपल्या शाळेमध्ये विज्ञान मराठी भाषेमध्ये शिकवलं जातं. नाही तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही ना, त्यांची पुढे अडचण होते हो. अगदी बरोबर. काय झालं, का असलात तुम्ही? काही नाही, असंच. अहो सांगा काका. अहो, तुमच्या केबिन मध्ये येत होतो ना, तेव्हा तुमच्या कर्मचाऱ्यांचा संवाद माझ्या कानावर आला. ती एक मुलगी म्हणत होती, मी आज पिंक साडी घालणार होते, पण आज ती साडी वॉशच केलेली नव्हती. म्हणून हसू आलं. आणि काका, तुमच्या कानाला हे सगळं खूप खटकलं असेल, बरोबर ना? नाही, कसं आहे ना की आम्ही जुनी खोडं आहोत. शेवटी मलाच राहवलं नाही. मी त्या मुलीला जाऊन सांगितलं, अगं मुली, फ्रॉक घालतात, ड्रेस घालतात, पण साडी ही नेसलीच जाते. त्या ओशाळ्या बिचाऱ्या, पण त्यात त्यांची काही चूक नाही हो. सगळीकडे अशीच परिस्थिती सुरू आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपल्याकडे काम करणारी सगळी माणसं ही वेगवेगळ्या भागातली आहेत, अगदी वेगवेगळ्या प्रांतातली सुद्धा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला भाषेची सरमिसळ देखील होते. बरोबर म्हणताय तुम्ही. पण ही सरमिसळ कार्यालयात चालते हो. पण प्रश्न हा आहे, मराठी घरात ज्या ठिकाणी मराठी मुलं, अहो मुलं सोडा, पण मोठी माणसं सुद्धा मराठी बोलत नाहीत. अहो, त्यात त्यांना कमीपणा वाटतो. मला मान्य आहे, जग आता खूप जवळ आलेलं आहे. प्रत्येक माणूस या ना त्या कारणाने जगभर फिरत असतो. त्यामुळे वैश्विक भाषा बोलता येणं, वाचणं हे महत्वाचं आहे. पण आपल्याच घरात मातृभाषेत बोलण्यात काय हरकत आहे? नाही, मी सुद्धा अनेकदा अनेक ठिकाणी कामाच्या निमित्ताने जातो, तेव्हा मला सुद्धा असाच प्रश्न पडतो. विशेषतः तरुण मुलांना आपली भाषा, आपली मातृभाषा ही का बोलावीशी वाटत नाही, मला कळतच नाही. किती सुंदर भाषा आहे आपली, किती उत्तम साहित्य आहे आपल्या भाषेत. आज आता मराठी भाषा गौरव दिन सगळीकडे खूप उत्साहात साजरा केला जातो. पण आपल्या भाषेचा उत्सव एकच दिवस साजरा करण्यात तो काही सण नाही. बरोबर आहे. भाषा आपण जितकी बोलू, जितकी वाचू, जितकी लिहू, तितकी खरं तर आपण ती रोज साजरी करू. माझ्या अगदी मनातलं बोललात तुम्ही. मराठी भाषेत शिक्षण झालं, घरात आपण मराठी बोललो, याचा अर्थ आपल्याला बाहेर जाऊन इंग्रजी बोलता येणार नाही असं अजिबात नाहीये. अहो, माझं स्वतःचं शिक्षण मराठी भाषेच्या शाळेत झालंय. पण मी खूप अगदी जगभर प्रवास करतो, मोठमोठ्या कॉन्फरन्समध्ये जातो आणि तिकडे सगळीकडे त्यांना समजेल अर्थात इंग्रजी भाषेतच मी तिथे भाषण करतो. मराठी भाषेत शिकलेले माझं काहीही नुकसान नाही झालं. उलट एका अतिशय सुंदर आणि प्रगल्भ भाषेतलं साहित्य मला वाचता आलं. आणि हाच प्रस्ताव घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही एकदा आमच्या शाळेत या आणि आमच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा, मराठी भाषेतलं साहित्य याचं महत्त्व सांगा. कारण काय आहे ना, तुमच्यासारखी माणसं बोलतील तर इतर लोक कान देऊन ऐकतील तरी. नक्की येईन काका. फक्त मला तारीख आधी कळवा. अहो, आपल्या भाषेसाठी आपणच काम केलं पाहिजे. बरोबर. आणि मराठी भाषा खूप समृद्ध आहे. ती अशी काही एकदम रसातळाला जात नाही. फक्त तिला मान दिला गेला पाहिजे, तिचा आदर सन्मान राखला गेला पाहिजे. ती वाचण्यात, बोलण्यात काहीही कमीपणा नाही हे आधी समजून घेतलं पाहिजे. शक्य होईल तिकडे मराठी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, हे आपण सांगत राहायचं आणि आपण स्वतः आचरणात आणायचं. आणि काका, तुमच्या या प्रयत्नासाठी माझ्याकडनं थोडासा हातभार. खूप खूप आभार. अहो, तुमच्यासारखे उद्योजक आहेत म्हणून मराठी शाळा आणि मराठी शाळेतले विद्यार्थी यांचं भविष्य आहे. अहो काका, आमचं भविष्य देखील मराठी शाळांनीच घडवलंय. आज मी जे काही आहे ते या मराठी शाळेमुळेच आहे. या शाळेने माझ्यावर जे संस्कार केले ना, त्या संस्कारांमुळेच मी उभा आहे. त्याची परतफेड नाही करू शकत मी. पण या निमित्ताने तुम्ही करत असलेल्या मराठी शाळेसाठी मी काहीतरी करू शकलो तर ते मी माझं भाग्य समजेन. आणि एक काका, या शाळेच्या निमित्ताने तुम्हाला कुठल्याही गोष्टींची गरज भासली तर कुठलाही संकोच न बाळगता मला सांगा. त्याच्यासाठी 27 फेब्रुवारी या मराठी भाषा गौरव दिनाची वाट पाहण्याची गरज नाही. मी हक्काने तुमच्याकडे येईन. बरं, आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, निघतो मी. थांबत, तुम्ही चहा वगैरे काहीच घेतला नाही? परत येईन तेव्हा हक्काने चहा मागून घे. आणि आता शाळेत याल तेव्हा आपण दोघं एकत्र चहा प्यायचा. ठीक आहे? ठीक आहे.
नक्की. ठीक आहे, येतो मी. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. असेच मोठे होत राहा. येस. तुम्हाला आशीर्वाद. या. आनंदारा आनंद काय नक्की कसला विचार करताय? नाही काही नाही, मला ऑफिसला जावं लागणार आहे कारण खूप कामं पेंडिंग आहेत. खूप साऱ्या डील्सच्या मीटिंग शेड्यूल करायच्या आहेत. समरला त्यातलं काही माहित नाही, म्हणजे छोट्या छोट्या डील्स विषयी त्याला काहीच माहित नाही, काही अंदाज नाही. मला 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 असं वाटतं मी गेलं पाहिजे ऑफिसला. गरज आहे त्याला माझी. मीच जातो. आनंदारा थांबा तुम्ही नका जाऊ ऑफिसला. अगं समरला गरज आहे माझी. मला गेलं पाहिजे. त्यांना तुमची गरज आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? हो म्हणूनच तर म्हणतोय ना मला ऑफिसमध्ये जावं लागेल. नाही पण मी वेगळं म्हणते. त्यांना तुमची गरज आहे हे त्यांना सुद्धा कळायला हवं. आनंदाला कधीतरी थोडा ॲब्सेन्स बरा असतो पेक्षा गरजेचा असतो समोरच्याला आपली किंमत कळण्यासाठी. हो मला कळतंय हे त्यांना कदाचित त्रास देईल, पण आत्ता त्याची गरज आहे आनंदाला. नाही तर मी तुम्हाला असं वागायला सांगितलं नसतं, कधीच सांगितलं नसतं. पण आनंदाला आत्ता त्यांना कळू दे की तुम्ही नसल्यामुळे ना काम अडतंय. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने काम करायचात. तुमच्यामुळे किती चांगल्या गोष्टी घडून जात होत्या. त्यांना लक्षही घालावं लागत नव्हतं त्या गोष्टींमध्ये. या सगळ्या गोष्टींची आत्ता त्यांना जाणीव व्हायला हवी. पण ही जाणीव कशी होणार त्याला? तुमच्यामुळे त्यांचा भार हलका होतोय हे तुम्हाला इथे बसून कळतंय ना, तुमच्या लक्षात येत आहे ना. मग त्यांना ऑफिसमध्ये बसून नाही लक्षात येणार? पण या सगळ्यांना खूप खूप नुकसान होईल. हो हे तर होईल दादा. आत्ताचं नुकसान उद्या होणाऱ्या खूप मोठ्या नुकसानापेक्षा कमीच असेल ना. आपल्याला ते टाळायचंय. मुळात आपल्याला ना माणसांची गरज असते आणि आपल्याला माणसांना सांभाळून घ्यावं लागतं. प्रत्येक वेळी ते राग आला म्हणून माणसं तोडून नाही टाकू शकत. आणि ह्याचं रिअलायझेशन ज्याचं त्याला व्हावं लागतं. ते मनाने चांगले आहेत, पण चांगली माणसंही आजारी पडली की त्यांना बरं वाटावं यासाठी थोडंसं वाईट कडू औषध द्यावं लागतं ना, त्यांना आवडलं नाही तरी. मेहता ग्रुप बरोबरच्या कॉन्ट्रॅक्टचे फॉलोअप कोण घेत होतं? सर ते आनंद सर घेत आहेत. आणि परेरा डील? ते पण आनंद सरच बघतात. या दोन्ही टीम्सच्या लीगल डीलचं काम कुठपर्यंत आलंय? सर आम्ही आनंद सरांना ब्रीफ दिलं होतं. आणि मार्केटिंग टीम बरोबर कुठल्या प्रोजेक्ट्सवरती काम करतात? प्रोजेक्ट सर तेही आनंद सरच बघतात. आणि या वर्षीच्या कंपनीच्या पॉलिसीज आपण रिवाईव्ह केल्या होत्या, त्याचं काय झालं? ते पण आनंद सरच कोऑर्डिनेट करत होते सर. अरे मार्च एंड आलाय, अप्रेझल बोनस त्याचं काय? तेही आनंद सरच बघायचे. हे सगळं आनंद बघत होता? हो सर. सर अगं पण स्वानंदी वहिनी हे सगळं चुका सगळ्यांकडनंच होतात आनंदाला. पण संशयाच्या बळावर एखाद्याला गुन्हेगारच ठरवून टाकणं हे चुकीचंच आहे ना. मुळात राजवाड्यांना हे स्वतः जाणवलं पाहिजे आणि ते पण खास करून तुमच्यासारख्या मित्रांच्या बाबतीत. पण स्वानंदी वहिनी या सगळ्यामध्ये समरचं प्रोफेशनली खूप नुकसान होईल त्याचं काय? अहो प्रोफेशनल नुकसान भरून काढता येतं, पण आयुष्यातली माणसं ती दुखावली जातात ना. ते पर्सनली जे काही वागलेत ना आता तुमच्या बाबतीत ते नुकसान खूप जास्त मोठं आहे. आणि त्यांनी काय केलंय हे त्यांनाच कळायला हवं. बरोबर बोलतेय स्वानंदी. मला पटतंय तिचं. जोपर्यंत समरला त्याची चूक स्वतःहून रिअलाइज नाही होत ना तोपर्यंत तू नाही जायचंस ऑफिसला. पण हे असं सगळं किती काळ करायचंय? हो मी सांगते ना तुम्हाला. पण माझं घर आहे, मुलं आहेत, खर्च आहे. हे सगळं कसं मॅनेज होणार? घरात बसून पोट नाही ना भरत वहिनी. मला कळतंय दादा, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमचा पगार चालू राहील. मला माहित नाही. नाही मला माहिती आहे सगळं नीट होणार आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास आहे ग हो बस. आणि हे काय मला ह्या दोन अशा चेहऱ्यांना बघायची सवय नाही. हा छान हसून दाखवा बरं आता मला.